If 5 sec theta minus 12 cos sec theta is equals to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. दिलेल्या प्रश्नामधून आपल्याला sec theta, cos theta and sin theta तीन ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढायचे आहेत. तर जिथे if दिलाय तिथे लिहायचं given. प्रश्न दिलाय 5 sec theta minus 12 cos sec theta is equals to 0. 5 sec theta जसंच्या तसं निगेटिव्ह 12 cos theta आपण इक्वलच्या तिकडे घेऊन आलो तर पॉझिटिव्ह होईल. 5 जसाच्या तसा sec म्हणजे होते 1 by cos, sec म्हणजे होते 1 by cos. तर 5 into 1 by cos theta is equals to 12 into cos sec ला म्हणतो आपण 1 by sin theta. cos sec म्हणजे 1 by sin, sec म्हणजे 1 by cos. तर 5 into 1 5 upon cos theta is equals to 12 into 1 12 upon sin theta. मग काय होईल, sin ला इकडे आणतो 5 ला इकडे आणतो तर काय होईल, क्रॉस करत आहोत. sin 5 च्या जागी येईल 5 sin च्या जागी येईल. तर sin theta upon cos theta is equals to 12 upon 5. तर tan theta ची व्हॅल्यू 12 by 5. एवढं समजलं? हो झालं. एवढं समजलं? tan theta is equals to 12 by 5 ला आता आपल्याला आयडेंटिटी लावायची आहे. कोणती आयडेंटिटी लावायची आहे, ज्याच्यामध्ये tan आहे. तशी कोणती आयडेंटिटी ज्याच्यामध्ये tan आहे? आयडेंटिटी नंबर 2. काय नाव आहे तिचा? 1 plus tan square theta is equals to sec square theta. तर 1 plus tan ची व्हॅल्यू 12 upon 5 त्याचा स्क्वेअर आम्ही स्क्वेअर केला. sec square theta जसाच्या तसा 1 plus 12 चा स्क्वेअर झाला 144, 5 चा स्क्वेअर झाला 25 is equals to sec square theta. क्रॉस मल्टिप्लाय करता 5 चा स्क्वेअर 25 केला 1 25 जा 1 कारण याच्या डिवाइड मध्ये 25 आहे, याच्यामध्ये डिवाइड मध्ये 25 नाही आहे म्हणून 25 आपण क्रॉस करू. 25 जा 1 25 प्लस 144 upon 25 is equals to sec square theta. तर sec square theta is equals to याची सम करा 25 प्लस 144 ची सम करा तर 169 येईल. 169 upon 25. तर sec square theta is equals to 169 हा 13 चा स्क्वेअर आहे, 25 हा 5 चा स्क्वेअर आहे, म्हणून आपण लिहू 30 upon 5 चा होल स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड केल्यावर स्क्वेअर रूट स्क्वेअरला कॅन्सल करेल कारण आपल्याला sec theta काढायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड करू, टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड करा तर स्क्वेअर रूट स्क्वेअरला कॅन्सल करते म्हणून आपण sec theta ची व्हॅल्यू येईल 13 upon 5. tan theta झाला, sec theta झाला. आता sec वरून आपण cos करू शकतो कारण sec चे रिलेशन कोणासोबत आहे, cos सोबत आहे. तर cos theta is equals to काय होईल 1 upon sec theta. तर 1 upon 13 by 5 म्हणजे cos theta ची व्हॅल्यू किती होईल 5 by 13. एक एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण फाइंड आउट करतो. काय काढायचं होतं, sec काढायचं होतं झाला, cos काढायचं होतं झाला, आता काढायचं sin. तर आपण लावू आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी लावू ज्याच्यामध्ये cos येते. तर ती आयडेंटिटी कोणती आहे, पहिली. तिचं नाव काय आहे, sin square theta plus cos square theta is equals to 1. तर sin square theta जसंच्या तसं कारण आपल्याला sin काढायचं आहे. cos theta च्या आपल्याकडे किती आहे 5 upon 13 आहे, त्याचा होल स्क्वेअर is equals to 1. sin square theta 5 चा स्क्वेअर 25 30 चा स्क्वेअर 169 is equals to 1. sin square theta is equals to 1 minus 25 upon 169. हा पॉझिटिव्ह तिकडे आला, निगेटिव्ह झाला. 169 क्रॉस केला 169 minus 25 upon 169 25 वजा केले तर 144 upon 169. तर sin square theta is equals to 144 हा 12 चा स्क्वेअर आहे, 169 हा 30 चा स्क्वेअर आहे, 12 by 13 चा होल स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर टू बोथ साइड केला, टेकिंग स्क्वेअर टू बोथ साइड केला, स्क्वेअर स्क्वेअरला काय करतो कॅन्सल करतो. त्याच्यामुळे sin ची व्हॅल्यू काय येईल 12 by 30. आता आपले पूर्ण रेशो काढून झाले. कोण कोण काढायचा होता, sec काढायचा होता, cos काढायचा होता, sin काढायचा होता. लास्ट मध्ये हेन्स करून sec theta. sec theta किती आलाय, sec theta किती आलाय आपला 13 upon 5. cos theta किती आलाय 5 upon 30. sin theta किती आलाय 12 by 30. 12 by 30. काय मतलब 12वा प्रश्न काय दिला, tan theta upon sec theta minus 1 is equals to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. प्रूव्ह दॅट वाला प्रॉब्लेम आहे. सर्वात आधी उत्तर आपल्याला माहित आहे LHS is equals to RHS पाहिजे. कन्सिडर आपण LHS केली, LHS चा tan theta upon sec theta minus 1. हे जे अपॉन मध्ये -1 +1 sec theta -1 sec theta +1 sin theta +1 अशा प्रकारचे जेवढे प्रॉब्लेम दिसले आतापर्यंत तेवढ्या प्रॉब्लेम मध्ये आपण एकच मेथड अप्लाय केली, रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय होतं सांगितलं, रॅशनलाइज म्हणजे होते डिनॉमिनेटरचा अपोजिट फॅक्टरना मल्टिप्लाय आणि डिवाइड. एखाद्या व्यक्तीचा कसं दोन नाव राहते, एखादा गावठी नाव राहते, एखादा स्टँडर्ड नाव राहते.
त्या मल्टिप्लाय डिवाइडचं स्टँडर्ड नाव आहे रॅशनलाइज. काय रॅशनलाइज. तर रॅशनलाइज बाय याचा अपोजिट फॅक्टर म्हणजे याला म्हणतात कॉन्जुगेट पेअर. नवव्या वर्गामध्ये 3rd चॅप्टर मध्ये दिला आहे. याच्या अपोजिट फॅक्टरच्या पेअरला म्हणतात कॉन्जुगेट पेअर. एक स्टँडर्ड वर्ड याला कॉन्जुगेट पेअर. तर sec θ - 1 चा कॉन्जुगेट पेअर राहील sec θ + 1. sec θ - 1 ची कॉन्जुगेट पेअर राहील sec θ + 1 हे अपॉन sec θ + 1. रॅशनलाइज म्हणजे काय म्हटलं मी मल्टिप्लाय आणि डिवाइड. तर tan θ into sec θ + 1 a - b a + b a - b a + b आपले सब भागा झाले. a म्हणजे sec θ आणि b म्हणजे 1. तर काय झालं a² - b². तर इथे स्क्वेअर लिहिलं तर स्क्वेअर पाहून आलेल्या तर 1 चे स्क्वेअर 1 होतं. 1 चे स्क्वेअर 1 होते. तर tan θ जसं का तसं into sec θ + 1 डिवाइड बाय tan स्क्वेअर θ. आयडेंटिटी चिपकवली कोणती नंबर 2 ची कोणती 1 + tan स्क्वेअर θ sec स्क्वेअर θ. इथले एक tan कॅन्सल. इथे काय आला tan θ. म्हणजे आपण LHS ला सॉल्व्ह केल्यावर आपलं उत्तर आलं sec θ + 1 अपॉन tan θ. जवळ उत्तर दिसत नाही. तिकडे RHS कोणता आला LHS कोणता आला. मग आपण LHS काय घेतली होती. हे LHS घेतली होती. आता नाव लिहून tan θ अपॉन sec θ - 1 इज इक्वल्स टू sec θ + 1 अपॉन tan θ. असे दोन रेशो तयार झाले. LHS वरती दिसत आहे म्हणजे LHS दिसत आपल्याला tan θ + sec θ + 1 अपॉन tan θ + sec θ - 1 दिसत आहे. आणि आपण याला सॉल्व्ह केलं आपलं उत्तर एवढं आलं. तर काय करायचं नवव्या वर्गामधला आपण शिकलो होतो. नवव्या वर्गामध्ये जो 4था चॅप्टर होता रेशो अँड प्रपोर्शन त्याच्यामध्ये एक थेरम शिकलो बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो. जे विद्यार्थी माझ्याकडे नववीला प्रेझेंट होते त्याला आठवत असेल तर खूपच त्याचं माइंड खूप स्ट्रॉंग आहे. नाही आठवत असेल तर आता लक्ष द्या. बाय थेरम ऑफ इक्वल रेशो मध्ये आपण 5 प्रॉपर्टी शिकल्या होत्या. इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कंपॅरेंडो, डिव्हिडंडो, कंपॅरेंडो अँड डिव्हिडंडो प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये काय करायचं आता तिकडे पाहायचं जसं दिलं आहे तसं करायचं. tan θ अपॉन sec θ - 1 जो LHS चा भाग आहे तो जसाचा तसा लिहिला इज इक्वल्स टू करून काय केलंय वर ऍडिशन केलंय खाली सबट्रॅक्शन केलंय. तर मग काय करायचं त्या दोघांचं पहिले प्लस करायचं दोघांचे पहिले नंतर काय करायचे ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. तर tan θ + sec θ + 1 म्हणजे न्यूमरेटर डोमिनेटरची बेरीज एवढं समजलं. नंतर डिनॉमिनेटर मध्ये जसं आहे त्याची पण बेरीज काय केलं वर पण प्लस केलं खाली पण प्लस केलं. हे जे दोन आले होते ना हे दोन रेशो इक्वल त्या पहिली न्यूमरेटरची या न्यूमरेटर सोबत बेरीज केली या डिनॉमिनेटरची या डिनॉमिनेटर सोबत बेरीज केली. सिंपलच्या भाषेमध्ये बेरीज केली. तसं नाही काय केलं बेरीज केलं. बेरीज केल्यानंतर tan θ अपॉन sec θ - 1 हा जसं तसा लिहिला कारण आपला LHS चा भाग आहे हा. आता याला जसं आहे तसं पाहिजे. न्यूमरेटर जसं आहे तसं आहे. न्यूमरेटर मध्ये नो चेंजेस ॲट ऑल म्हणजे एकही चेंजेस करायचे नाही. जो आहे तो आहे. पण याच्यामध्ये काय पाहिजे tan θ आधी पाहिजे तर tan θ आधी लिहा. प्लस आहे प्लस असला कोणाला कुठे लिहिता येईल 2 + 3 लिहा 3 + 2 लिहा. नंतर कोण आहे sec θ आहे. sec θ जसं तसं नंतर -1 आहे -1 हेच प्रूफ. समजलं का रे. प्रश्न बदला 11वा प्रश्न काय करायचा प्रूव्ह दॅट sec to the power 4a into 1 - sin to the power 4a - 2 tan square is equals to 1 सोडवायचा आहे. तर कन्सिडर काय केलं आपण LHS केला sec to the power 4a 1 - sin to the power 4a - 2 tan square a. हा प्रॉब्लेम थोडासा टफ आहे. तर थोडं लक्ष द्या काय करायचं आहे. 1 जसं तसं याचं sin square a स्क्वेअर ऑफ स्क्वेअर लिहायचं. पण sin to the power 4a का लिहिला स्क्वेअर ऑफ स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे. आता हा याला आपण कसं लिहू sec to the power a जसं तसा 1 च्या डोक्यात स्क्वेअर लिहिला तर नको लिहा. 1 म्हणजे काय होते 1 होते. त्याला लिहू आपण 1 - sin square a into 1 + sin square a - 2 tan square a जसंचा तसं. हा sec to the power 4a ऍज इट इज लिहिला. 1 - sin square a ची व्हॅल्यू होती cos square a होती आणि 1 + sin square a जसंचा तसा लिहिला -2 tan square a. एक आयडेंटिटी चिपकवली जिथे 1 - sin square a त्याच्या लिहिलं आपण cos square a. sec to the power 4a आपण 1 cos to the power 4a लिहिलं आणि हा cos square a जसं तसा into 1 + sin square a - 2 tan square a. इथला cos square a इथला cos to the power 4a कॅन्सल झाला. इथं राहिलं 1 cos square a. हा 1 cos square a चा गुणाकार 1 सोबत 1 cos square a चा गुणाकार sin square a सोबत. तर 1 into 1 cos square a म्हणजे 1 cos square a प्लस sin square a
कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. काय केलं समजलं? 1 कॉस स्क्वेअर चा गुणाकार 1 सोबत 1 कॉस स्क्वेअर चा गुणाकार साइन स्क्वेअर सोबत. 1 कॉस स्क्वेअर म्हणजे झाला सेक स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए साइन कॉस टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. एक टॅन मधून 2 टॅन वजा कराल तर 1 टॅन राहील, तर सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए. त्या टॅन स्क्वेअर ए मधून 1 मायनस 2 झाला तर म्हणजे मायनस 1 होता. ठीक आहे. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 होते. काय लागली? आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी लागली? सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. या आयडेंटिटी साठी व्हॅल्यू झाली 1. आपलं हेच काय आरजीच आहे, हेच प्रूफ.